की भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक रचना ही निवडणुकीच्या माध्यमातून होत असते। मागच्या काळामध्ये पहिल्यांदा 1200 पेक्षा जास्त मंडल ही गठीत करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये झालं। त्यानंतर संघटनात्मक 80 जिल्हे या जिल्ह्यांचे अध्यक्ष निवडण्याचं काम पूर्ण झालं आणि आता प्रदेशाध्यक्ष पदाकरता निवडणूक सुरू झालेली आहे। आज सन्माननीय केंद्रीय निरीक्षक केंद्रीय मंत्री किरणजी रिजिजू हे निवडणूक निरीक्षक म्हणून या ठिकाणी आले आणि त्यांच्या समोर आम्ही आमचे सहकारी श्री रवी चव्हाण जे यापूर्वी प्रदेशाचे महामंत्री देखील राहिलेले आहेत आणि महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री देखील राहिलेले आहेत, ज्यांनी युवा मोर्चाचा कार्यकर्ता म्हणून पदाधिकारी म्हणून कामाला सुरुवात केली। नगरसेवक झाले, स्थायी समितीचे अध्यक्ष झाले, 4 वेळा आमदार झाले, राज्यमंत्री आणि मंत्री असा एक मोठा प्रवास करत यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजपचं अध्यक्ष म्हणून त्यांचं नामांकन आम्ही दाखल केलं आहे। मागच्या काळामध्ये सन्माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राचं अध्यक्षपद निभावलं आणि दीर्घ प्रवास करत चांगल्या प्रकारे संघटना बांधली। त्याचं प्रत्यंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं। त्यानंतर संघटनात्मक निवडणूक होतपर्यंत त्यांच्या समवेत श्री रवीजी चव्हाण यांना कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळाली होती। आता आज आम्ही फॉर्म भरलेले आहेत, त्या संदर्भात आता पुढची कारवाई जे आमचे निरीक्षक आले आहेत ते या संदर्भातली घोषणा वगैरे करतील। आतापर्यंत आम्ही सगळ्यांनी रवीजींचा फॉर्म भरलेला आहे, अन्य कोणाचा आलाय का याची आम्हाला कल्पना नाही आहे। त्याच्यामुळे माननीय किरणजी या संदर्भातली माहिती देतील। उद्या संध्याकाळपर्यंतचा वेळ आहे, उद्या संध्याकाळी 5 वाजता या संदर्भातली अधिकृत घोषणा होणार आहे। पण आम्हाला अतिशय आनंद आहे की रवींद्र चव्हाण यांच्यासारखा आमचा एक सहकारी हा महाराष्ट्र प्रदेशाच्या अध्यक्षाच्या भूमिकेत येण्याकरता आता सज्ज झालेला आहे आणि आमच्या संपूर्ण पक्षाने त्यांना पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे। पदग्रहण सोहळा पार पडणार आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांना बसवून एक शक्ती प्रदर्शन उद्या पाहत आहे। मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी एकमेव अशी पार्टी आहे की ज्या ठिकाणी पूर्ण लोकशाही पद्धतीनं आपल्या सगळ्या विविध ज्या आमच्या इकाई आहेत त्यांचं त्या ठिकाणी त्यांची निवडणूक होते आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही प्रदेशाध्यक्षांची निवडणूक करतो आणि ज्यावेळेस प्रदेशाध्यक्षांची निवडणूक होते त्यावेळेस एक साधारणपणे प्रथा आहे की राज्यभरातले जे प्रमुख कार्यकर्ते असतात त्यांना अधिवेशनाप्रमाणे बोलवलं जातं आणि म्हणून उद्या संध्याकाळी डोममध्ये अशाच प्रकारे आमचे जे कार्यकर्ते पोचू शकतील त्यांना निरोप दिलेला आहे आणि त्या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची निवड अध्यक्षांची काय नाही, आता महाराष्ट्राची निवडणूक झाल्यानंतर मुंबईच्या संदर्भात
महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि केंद्रीय टीम हे पुढचा निर्णय करतील. सर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकीकडे भाजप जोरदार तयारी करतात दिसते, तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये आता उडी फूट पडलेली आहे. काँग्रेस स्वबळावर लढणार आहे असं त्याने ठरवलं. शांतपणे दिल्लीमध्ये त्याची बैठक झाली. बघा, ते कोणासोबत लढो का स्वबळावर लढो, परिणाम हा आधीच ठरलेला आहे. याचं कारण काँग्रेसने जनतेमध्ये जाणं सोडलंय. जनतेच्या आशा आकांक्षा अपेक्षापासून काँग्रेस तुटलेली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाला जमिनीवर काय चाललंय याची कल्पनाच नाहीये. ते एका अशा नंदनवनात त्या ठिकाणी बागडत असतात की ज्याच्यामध्ये अजूनही ते EVMच्या पलीकडे जात नाही. अजूनही ते इलेक्शन कमिशनला शिव्या देतच त्या ठिकाणी आपण हारल्याचं समर्थन करतात. त्यामुळे जोपर्यंत ते जनतेत जाणार नाही, ते वेगळे लढो का कोणासोबत लढो, त्यांची अवस्था तीच राहील. उद्धव ठाकरे यांनी आज जुलैला मांडली एकत्रित येत होते म्हणून तुम्ही त्यांचा बंदोबस्त केला, तुम्ही मराठी माणसाला बंद करत नाही असं म्हणतात. मला असं वाटतं की समजा मी एखादा निर्णय घेतला आणि दोन भावांना एकत्रित द्यायचा आहे, तर मी काय असा GR काढलाय दोन भावांनी एकत्रित येऊ नये असा ते GR काही मी काढलेला नाही. या उलट उद्धव ठाकरेजींच्या कार्यकाळामध्ये जो अहवाल आला होता, जो अहवाल लिहिण्यामध्ये उद्धव ठाकरेजींचा उजवा हात, त्यांचा उपनेता हा होता, ज्यांनी अहवालामध्ये लिहिलं की 1ली ते 12वी हिंदी सक्तीची करा. आणि तो अहवाल उद्धवजींनी कॅबिनेटमध्ये स्वीकारला आणि त्यानंतर नेहमीच्या पद्धतीनं घुमजाव केलं. तरी देखील आम्ही कुठलाही इगो न मानता त्या संदर्भातला निर्णय केलेला आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, आम्ही निर्णय केलाय. आता कमिटी तयार केलेली आहे, समिती ठरवेल. आम्ही कुठल्या पक्षाचं हित बघणार नाही. आम्ही महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं हित बघू आणि विद्यार्थ्यांच्या हितात जे असेल तोच निर्णय महाराष्ट्राचं सरकार घेईल. कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही. पहिल्यांदाच भाजपचा कोकणातून पहिल्यांदा प्रदेशाध्यक्षपद कोकणाला पहिल्यांदाच दिलं गेलंय. यापुढे काही कोकणासाठी विशेष योजना किंवा विशेष काही हॅपनिंग्स कोकणामध्ये पाहायला मिळतील? ते निश्चितपणे कोकणामध्ये आमचा विस्तार हा गेल्या काळात अतिशय चांगल्या पद्धतीने झालेला आहे आणि विशेषतः या विस्तारामध्ये श्री रवींद्र चव्हाण यांचा एक विशेष मोलाचा वाटा राहिलेला आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्यांचं काम हे केवळ कोकणापुरतं मर्यादित नाही, महाराष्ट्रातही त्यांचं काम आहे. महामंत्री म्हणून महाराष्ट्रात त्यांनी काम केलेलं आहे. कोकणामध्ये आम्हाला विस्ताराला स्कोप खूप आहे. अर्थात आमची महायुती असल्यामुळे काही ठिकाणी आम्हाला मर्यादा आहेत, काही जागा आम्हाला लढता येत नाहीत. पण आम्हाला संघटन वाढवायला तर कुठे मनाई नाही आहे. त्यामुळे कोकणातल्या कानाकोपऱ्यात आमचं संघटन उभं राहील. 5 जुलैला विजयी मोर्चा काढणार आहेत, उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेला आहे आणि त्या मोर्चाला राज ठाकरे देखील समर्थन देत आहेत. म्हणजे दोन भाऊ परत एकदा विजयी रॅलीच्या निमित्ताने एकत्र येतात. मला अतिशय आनंद आहे जर ते एकत्रित येत असतील तर. त्यांनी जरूर एकत्रित यावं. फक्त मी कालच म्हटलं, राज ठाकरे आम्हाला प्रश्न विचारतात, तोच प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे की तुमच्या काळामध्ये 1ली ते 12वी हिंदी सक्तीचा निर्णय का घेण्यात आला, हा प्रश्न कधीतरी विचारला पाहिजे. बाकी त्यांनी एकत्रित यावं, क्रिकेट खेळावं, हॉकी खेळावी, टेनिस खेळावं, स्विमिंग करावं, जेवण करावं, आम्हाला काही अडचण नाही. विरोध दिसतोय. सुप्रिया सुळे स्वतः उद्धव ठाकरेंबरोबर आज आंदोलनाला दिसल्या. ज्या कमिटीमध्ये स्वतः शरद पवार गटाचे बडे नेते होते, त्याच कमिटीच्या अहवालानंतर आज विधेयकाला विरोध होतो. काय केलं त्यांनी? जयंत पाटील होते. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे दुटप्पे लोक आहेत. यांचं सत्तेतलं रूप वेगळं असतं आणि विरोधातलं रूप वेगळं असतं आणि खासगीत जर विचारलं तर अजून तिसरं रूप असतं. त्यामुळे ते काय म्हणतायत, हे काय म्हणतात, आम्हाला याच्याशी घेणं. आम्ही उत्तरदायी आहोत महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या जनतेला आणि भारताच्या संविधानाला. आणि भारताच्या संविधानाचा अवमान कोणी करणार असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याकरता कायदा तयार होईलच. हा कायदा केवळ त्यांच्या विरोधात आहे
जे भारताचं संविधान मानत नाहीत, जे या भारतामध्ये अराजकता आणत आहेत, त्या अराजकतावादी शक्तींच्या विरोधात कायदा आहे. अराजकतेला जर त्यांचा पाठिंबा असेल तर त्यांनी ते स्पष्ट करावं. या ठिकाणी अराजकतेला पाठिंबा द्यायचा आणि लोकशाहीचं गुणगान करायचं, संविधान पायदळी तोडवणाऱ्यांच्या सोबत उभं राहायचं, हे कुठेतरी बंद केलं पाहिजे. काल भास्कर जाधव यांच्या नावाचा तुम्ही उल्लेख केला की त्यांची पत्रावर सही नाहीये. आज भास्कर जाधवांनी माध्यमांशी बोलणं टाळलं. मध्यंतरी भास्कर जाधवांनी नाराजी देखील व्यक्त करून दाखवली. कोकणामध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठं खिंडार बसताना येणाऱ्या काळात पाहायला मिळाले. नाही, मला याची कल्पना नाही. याची कल्पना आपल्याला काय भास्कर जाधवांच्या मनात आहे ते स्वतःच देऊ शकतात. आणि अलीकडच्या काळामध्ये ते कवितांच्या माध्यमातून आणि शेरोशायरीच्या माध्यमातून आपल्या मनातलं अभिव्यक्त करता आहेत. त्यामुळे त्यांचं नवीन स्टेटस जे काही येईल ते तुम्ही बघा आणि त्याच्यावरनं अंदाज बांधा. गेल्या काही दिवसांपासून मात्र गेले पक्षप्रवेश सुरू आहेत आणि आता देखील रवींद्र चव्हाणांच्या माध्यमातून कशा पद्धतीने पक्षप्रवेश असतो? काय पक्षप्रवेश गेल्या काही दिवसांपासून ते असं आहे की आम्हाला आमच्या पक्षाचा विस्तार करायचा आहे आणि हा विस्तार करत असताना आता विविध पक्षातनं त्या पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास नसल्यामुळे किंवा त्या पक्षांमध्ये भवितव्य दिसत नसल्यामुळे काही लोक जर आमच्याकडे येत असतील तर आम्ही त्यांचं निश्चित स्वागत करतो. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असं म्हणतात की जी.आर जे 2 काढले होते ते दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माहिती नव्हते, ते नागपूरच्या रेशीम बागेतून आले होते. मला असं वाटतं की हर्षवर्धन काय नाव त्यांचं सपकाळ, त्यांच्याबद्दल मी एवढंच म्हणेल नया आहे हो. सर, बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा एक प्रकार समोर आला होता आणि नंतर बीड बंद सुद्धा झालं तर 2 प्राध्यापकांना अटक सुद्धा करण्यात आली होती. आज तुमच्याकडे सुद्धा नाही, माझ्याकडे त्या संदर्भात एक निवेदन आज प्राप्त झालेलं आहे. त्या निवेदनामध्ये या प्रकरणाची एक सिनियर IPS महिला अधिकारी नेमून चौकशी करावी अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे. मी त्या संदर्भात DGंना निर्देश दिलेले आहेत की DGंनी या मागणीचा विचार करून योग्य निर्णय करावा. भारतीय जनता पार्टी में लोकतांत्रिक व्यवस्था है. इस व्यवस्था के तहत हम पार्टी के अलग अलग इकाई के जो प्रमुख हैं उनको चुनते हैं. भारतीय जनता पार्टी ने पहले 1200 मंडलों का चुनाव किया. उसके बाद हमारे जो संगठनात्मक रचना में 80 जिले हैं उन जिलों का चुनाव हमने पूरा किया. उसके अध्यक्ष हमने चुने और अब महाराष्ट्र के अध्यक्ष का चुनाव कराने हमारे केंद्रीय मंत्री जो केंद्रीय निरीक्षक भी है श्री किरण रिजिजू जी ये यहाँ पर आए हुए हैं. आज उनके सामने हमने हमारे साथी श्री रविंद्र चव्हाण जी इनका नामांकन दाखिल किया है. अलग अलग प्रकार से हमारे 10 प्रमुख लोगों ने उनका नामांकन दाखिल किया है. कल 5 बजे अधिकृत रूप से इसकी घोषणा होगी. अगर उनका नामांकन सही पाया गया और एक ही नामांकन पाया गया तो उनके नाम की घोषणा होगी. अगर ज़्यादा नामांकन आए तो फिर चुनाव होता है. तो इसमें कितने नामांकन आए, कैसे आए, इसकी घोषणा तो हमारे किरण जी आने वाले समय में आपको देंगे. लेकिन मुझे बहुत खुशी है कि हमने हमारी संगठनात्मक प्रक्रिया को पूरा किया है. पिछले समय हमारे निवर्तमान अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे जी ने पार्टी को दिशा दी. बहुत अच्छे तरीके से पार्टी को विजय तक लाने का काम उन्होंने किया. और अब रविंद्र चव्हाण जी जैसे एक बहुत ही समर्पित कार्यकर्ता अध्यक्ष बनने जा रहे हैं. मेरा विश्वास है कि उनके कार्यकाल में पार्टी नई ऊंचाइयां देखेगी. मारीत घटनेला 4 वर्ष झाली, लोकांना अद्यापही जागा मिळाली नाही. ते तुम्हाला भविष्यात निवेदन देतील असं त्यांनी पुनर्नियुक्त केलं. नाही, मी जरूर त्याचा आढावा घेईल. काही कुठे कमतरता राहिली असेल तर ते पूर्ण करेन. नंदुरबारमध्ये एक महत्त्वाचं प्रकरण होतं. जवळपास 400 ग्रामस्थांनी 20 विद्यार्थी ते पूल नाहीये आपण मी स्वतः ते चित्र बघितल्याबरोबर तात्काळ ते तसंच्या तसं
राज्याच्या PWD विभागाला पाठवलेला आहे आणि त्यांना हे सांगितलेलं आहे की तात्काळ आपण याची माहिती घ्या, इतक्या वर्षात हे का झालं नाही आणि ते तात्काळ करण्याच्या संदर्भात, त्या ठिकाणी व्यवस्था करण्याच्या संदर्भात निर्णय करा असं सांगितलेलं आहे. पहली बात तो यह है, उनका हिंदी को विरोध है, हमारा हिंदी को विरोध नहीं है. इस देश की किसी भी भाषा को हमारा विरोध नहीं है, हिंदी को तो बिल्कुल हमारा विरोध नहीं है. लेकिन जहां तक हिंदी को कंपलसरी सिखाने का सवाल है, तो इस संदर्भ में जो निर्णय हुआ था, उन्हीं के कार्यकाल में कमेटी बनी थी, उस कमेटी में उनके उपनेता भी थे, उसी कमेटी ने निर्णय लिया था, उस निर्णय को कैबिनेट ने उनके ही स्वीकारा था. तो ये पलटी लेना, पलट जाना, ये उनकी आदत है, वो हमेशा पलटते रहते हैं. यानी पलटू राम, ये नाम उनके लिए बहुत सही है. तो ये पलटू राम वाली काम का उन्होंने कार्रवाई की है. और दो भाई साथ में आए तो हमको क्या फर्क पड़ता है. मैं तो कहता हूँ दो भाई साथ में आए, चाय पिए, नाश्ता करे, भजिए खाए, खाना खाए, स्विमिंग करे, टेनिस खेले, बहुत अच्छी बात है. सर, कल के जीआर के रद्द निर्णय के बाद जो है विरोधियों की ओर से लगातार सत्ता पक्ष पर निशाना साधा जा रहा है. कहा जा रहा है कि आखिरकार सरकार ने यू टर्न ले लिया, सरकार हमारे सामने झुक गई. देखिए, ये झुकने वाली सरकार नहीं है. इस सरकार को कोई झुका नहीं सकता. ये जनता के हित में निर्णय लेने वाली सरकार है, लोकतंत्र में लोगों की आवाज को सुनने वाली सरकार है. इसलिए जब कई लोगों ने इस पर संदेह व्यक्त किया कि ये जो निर्णय है, ये निर्णय विद्यार्थियों के हित का है या नहीं है, तो हमने एक कमेटी तैयार की है. कमेटी तय करेगी निर्णय हित का है या नहीं है. अगर है तो किस प्रकार से है, नहीं है तो किस प्रकार का निर्णय लेना चाहिए, उसके बाद हम निर्णय लेंगे. बाकी इनको छोटी मोटी चीजों में अगर जीत का एहसास मिलता है तो लेने दीजिए. चुनाव